श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढून करण्यात आले हिंदू नववर्षाचे स्वागत। चेट्री चंद्र सिंधी दिन व भगवान झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त महाआरती महाप्रसाद रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन। समर्पण मल्टी डिसेबिलिटी रिहॅब सेंटरचे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले उद्घाटन। आई एकविरा देवी मंदिर येथे गुढी उभारून महाआरती करीत नववर्षाचे करण्यात आले स्वागत। आणि महाले नगरातील पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त काढण्यात आली शोभायात्रा। आता बातमी मात्र विस्ताराने। हिंदू नववर्ष स्वागत निमित्त हिंदू नववर्ष स्वागत समिती धुळेतर्फे शहरातील ग्रामदैवत आई एकविरा देवी मंदिर येथून सजीव देखाव्यांसह भव्य अशी शोभायात्रा काढून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले। हिंदू नववर्षानिमित्त विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। सकाळी ग्रामदैवत एकविरा देवी मंदिर येथून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला। शोभायात्रेतील सजीव देखाव्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते। पारंपरिक पोशाख परिधान करून हिंदू समाज बांधव शोभायात्रेत सहभागी झाले होते। सनातन धर्माच्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी निघालेल्या शोभायात्रेत संतश्रेष्ठ मंडळी, वारकरी संप्रदाय, ब्रह्ममुहूर्त, सजीव देखावे, श्रीराम परिवार, हनुमान सेना, शौर्य पथक, मल्लखांब पथक, ढोल पथक, घोडेस्वार, महिला शंखनाद पथक, वाजंत्री पथक आदी सहभागी झाले होते। आग्रा रोडवरील श्रीराम मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। शोभायात्रेत आमदार अनुप अग्रवाल, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर जयश्री आईराव, किशोर चौधरी, कैलास चौधरी, उमेश चौधरी, नरेश चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्ले, हिलाल माळी, युवराज करंकाळ, हिरामन गवळी, माजी आमदार शरद पाटील, खासदार डॉक्टर शोभा वच्छाव, अतुल सोनवणे, अजित सिंह राजपूत, देवेंद्र सोनार यांच्यासह हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने धुळे शहरामध्ये गेल्या 19 वर्षापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची तयारी केली जाते। याही वर्षी एकविरा देवी मातेच्या मंदिरातून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला प्रारंभ झालेला आहे। शहरातील लोकप्रिय लोकप्रतिनिधी आमदार अनुपभाई अग्रवाल आणि धुळे लोकसभेचे खासदार विद्यमान माननीय वच्छावताई, त्याचबरोबर सर्व पक्षातील गणमान्य मान्यवर, संतश्रेष्ठी, वारकरी संप्रदाय, ब्रह्मवृंद, महिला शंखनाद पथक, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक देखावे असणाऱ्या झाकी, ट्रॉली आणि नवचैतन्य संचारलेली तरुणाई यांच्यासोबत ही शोभायात्रा आज निघालेली आहे। सर्व हिंदू समाजामध्ये नवचैतन्य निर्माण हो, सर्व समाजाचं दुःख, दैन्य सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणि संपन्नता येऊ, हीच माता भगवती एकविरा मातेचरणी। चेट्री चंद्र सिंधी दिन व भगवान झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त महाआरती महाप्रसाद रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे साखरे रोडवरील पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट तर्फे आयोजन करण्यात आले होते। पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट धुळेतर्फे चेट्री चंद्र भगवान झुलेलाल जयंती अर्थात सिंधी दिनानिमित्त महाआरती महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शनिवार दिनांक 29 मार्च रोजी संध्याकाळी जे ग्रुपच्या वतीने कुमारनगर परिसरात भगवान झुलेलाल यांचे विधिवत पूजा विधी करून महाआरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला। यावेळी फटाक्याची आतिषबाजी करून केक कापून जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी जे ग्रुपचे अध्यक्ष दिनेश नहरसिंह, बबू नानकानी, उपाध्यक्ष दीपक तोलानी, गोविंदा दोदानी, अमर दोदानी, अमित दोदानी, विशाल वाधवा, गिरीश बजाज, सोनू बजाज, अनिल सुकिया, अनिल लुल्ला, करण मनवानी, लखन बजाज, लखन तोलानी, अज्जू जुलवानी, राजेश खत्री, देवानंद तोलानी यांच्यासह माजी नगरसेवक गुलशन उदासी व सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हर साल की तरह इस साल भी जो कुमारनगर में जे ग्रुप है वो बड़ी धूमधाम से सिंधी दिवस चेट्री चंड जो हमारे इष्ट देव भगवान झूलेलाल का जन्म उत्सव रहता है वो इस साल भी बड़ी धूमधाम से मना रहे हैं। और रात को आतिशबाजी है, जोशीली आतिशबाजी है। और आज शाम को बैरण साहब की पूजा किया और पूजा के बाद भात प्रसाद रखा है और रात को 12 बजे केक काटेंगे और भव्य जोशीली आतिशबाजी करेंगे। समस्त
सिंधी समाज की ओर से सभी को सिंधी दिवस चेटी चंड की श्रीराम में भव्य में शुभेच्छा। जय श्रीराम, जय झूलेलाल। धुळे शहरातील टॉवर गार्डन शेजारील कस्तुरबा हॉस्पिटल येथे समर्पण मल्टी डिसॅबिलिटी रिहॅब सेंटरचे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर डॉक्टर अनिता हेगडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर धुळे येथील रोटरॅक्ट क्लब व रोटरी क्लब तर्फे शहरातील टॉवर गार्डन जवळील कस्तुरबा हॉस्पिटल येथे समर्पण मल्टी डिसॅबिलिटी रिहॅब सेंटरचा उद्घाटनाचा सोहळा डॉक्टर अनिता हेगडे मुंबई यांच्या हस्ते संपन्न झाला। सदर सेंटरला मुंबईतील प्रसिद्ध बाल न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अनिता हेगडे आपल्या कमल उदवाडिया फाउंडेशनच्या माध्यमातून तांत्रिक सहाय्य प्रदान करणार आहेत। डॉक्टर निखिल पवार बाल न्यूरोलॉजिस्ट विद्या विकास क्लिनिक नाशिक हे प्रत्येक मुलांचे मूल्यमापन करून त्यास योग्य थेरपीसाठी मार्गदर्शन करणार आहे। हे मल्टी डिसॅबिलिटी पुनर्वसन केंद्र धुळे, जळगाव आणि नंदुरबार या संपूर्ण परिसरातील एकमेव केंद्र राहणार आहे। हे केंद्र 0 ते 18 वयोगटातील न्यूरोलॉजिकल तसेच शारीरिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या मुलांसाठी संपूर्ण पुनर्वसन सेवा पुरवणार आहे। या केंद्रात फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी व संवेदी एकत्रीकरण, स्पीच थेरपी व श्रवण शक्ती विभाग, समस्या उपचार व क्लिनिकल मानसोपचार, सुधारात्मकरित्या शिक्षण आणि पालक समुपदेशन आदी थेरपी आणि उपचार सेवा मोफत किंवा सुलभ दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यावेळी रोटरी क्लब ऑफ धुळेचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष राहुल गांधी, रोटरी क्लब ऑफ धुळे चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टचे चेअरमन उमेश अग्रवाल, मातृसेवा संघ ट्रस्टचे प्रदीप शहा, कमल उदवाडिया फाउंडेशनचे चेअरमन डॉक्टर अनिता हेगडे आदि उपस्थित होते। गुड़ी पाड़वा सबको आज बहुत बहुत अच्छा दिन है अपने लिए। 15 साल धुले आके यहाँ के बच्चों को देके आज अपना पूरा इच्छा ये हुआ है। आज समर्पण सेंटर जो आज खुला हुआ है, मल्टी डिसेबिलिटी सेंटर, ये समर्पण सेंटर है सब बच्चों के लिए जिनको कुछ भी बुद्धि, स्वभाव, नस मांस की प्रॉब्लम हो, मिर्गी की अनुवंशिक प्रॉब्लम जो भी हो वो यहाँ आ सकते हैं। ये सेंटर हुआ है काफ़ी लोग की खुशी और क्या से थैंक यू मेहनत से। पहली चीज़ है रोटरी क्लब ऑफ धुले, उन्होंने अपने को बहुत मदद दिया है, आइडिया प्लान किया है सर्व सेवा मातृ सेवा संघ कस्तूरबा हॉस्पिटल जिसने अपने को ये जगह दिया है जिसके बिना ये आज होते नहीं। फिर रोटरैक्ट क्लब ऑफ धुलिया जिसने मेहनत करके ये सब डेकोरेशन सब किया है जो आपको दिखे आज। रोटरी क्लब ऑफ धुले चैरिटेबल फाउंडेशन, विद्या विकास चाइल्ड न्यूरो क्लिनिक डॉक्टर निखिल के साथ, जो निखिल सर, ये डॉक्टर निखिल है जो यहाँ बैठने वाले और अपने बच्चों को मदद करने वाले, और अपने ओर से कमल उदवाडिया फाउंडेशन। थैंक यू। मैं चाहती हूँ कि सब लोग ये जगह की फ़ायदा ले लो, अपने बच्चे को लेकर आओ इधर और आप देखोगे आप उनको सिर्फ फिजियोथेरेपी होती है, ऑक्यूपेशन थेरेपी, बोली की प्रॉब्लम, दिखने की प्रॉब्लम, सुनने की प्रॉब्लम, चलने की, स्वभाव की, ऑटिज्म की प्रॉब्लम, चंचलता की प्रॉब्लम और पढ़ाई की प्रॉब्लम, कुछ भी हो ये सेंटर में अभी हमने सब लगा दिया। धुळे शहरातील आई एकविरा देवी मंदिर येथे एकविरा देवी मंदिर ट्रस्ट तर्फे महाआरती करीत गुढीपूजन करीत गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले। धुळे शहरातील देवपुरातील आई श्री एकविरा देवी मंदिर ट्रस्ट तर्फे नवीन वर्ष गुढीपाडव्यानिमित्त आई एकविरा देवी मंदिरात गुढीपूजन करून गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले। आई एकविरा माता मंदिरात गुढीपाडवा निमित्ताने प्रमोद पंडित, अंजली पंडित, अतुल पांडे, अनुपमा पांडे यांच्या हस्ते महाआरती करत गुढीचे पूजन करून गुढी उभारण्यात आली। यावेळी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव, पुजारी चंद्रशेखर गुरव आदी उपस्थित होते। गुढीपाडव्यानिमित्ताने सालाबाद प्रमाणे आई भगवतीच्या दरबारात ध्वजारोहण व कळस पूजन आणि गुढी उभारून गुढीपाडव्याची सुरुवात केली। आज वर्षाचा पहिला दिवस असल्याकारणाने सालाबादप्रमाणे ही पूजा करण्यात येते। या पूजेसाठी दरवर्षी वेगवेगळे यजमान येत असतात। तर आज मुंबई येथील यजमान आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे गुढीसाठी औरंगाबाद येथून यजमान आलेले आहेत। या यजमानांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली आणि गुढीवर त्याचप्रमाणे आई भगवतीला दोन्ही बाजूला गुढी उभारून हार कंगन लावून साखरेचा हार कंगन लावून आई भगवतीची सेवा करण्यात आलेली आहे। सेवेचं काम पुजारी चंद्रशेखर गुरव यांनी केलेलं आहे आणि या निमित्ताने आणि नववर्षाच्या निमित्ताने गुढीपाडवा निमित्ताने सर्व भाविक भक्तांना धुळे महानगरातील नागरिकांना
शुभेच्छा. धन्यवाद. धुळे शहरातील साक्री रोडवरील महाले नगरातील पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे श्रीराम दरबार, शिवलिंग, माता पार्वती आणि श्री गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शनिवारी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. धुळे शहरातील साक्री रोडवरील महाले नगरातील पुरातन श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर तेथे श्रीराम दरबार, शिवलिंग, माता पार्वती आणि श्री गणेश यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त शनिवारी शहरातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त दिनांक 30 रोजी पांढरा नदी किनारे श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर महाले नगर पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तरी भाविकांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. दिनांक 1 एप्रिल रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मारुती महाले नगर मंदिरामध्ये माननीय युवा उद्योजक राहुल भाऊ अग्रवाल यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी महादेव, नंदी, गणपती तथा राम दरबार यांची प्राणप्रतिष्ठा अति उत्साहामध्ये होत आहे. हा कार्यक्रम 3 दिवस चालणार असून या कार्यक्रमामध्ये संपूर्ण माळेनगर, फुलेनगर, भोयवाडा, पद्मनाभनगर यातील सर्व वार्डातील नागरिक या कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आज रोजी या सर्व देवतांची भव्य दिव्य अशी शोभायात्रा स्वामी पद्मनाभनगर तथा भोईवाडा, फुलेनगर, महालेनगर या मार्गाने जाऊन त्या ठिकाणी त्या मिरवणुकीचं विसर्जन होऊन प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होत आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढून करण्यात आले हिंदू नववर्षाचे स्वागत. चेट्रीचंद्र, सिंधी दिन व भगवान झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त महाआरती, महाप्रसाद, रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन. समर्पण मल्टी डिसेबिलिटी रिहॅब सेंटरचे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले उद्घाटन. आई एकविरा देवी मंदिर येथे गुढी उभारून महाआरती करीत नववर्षाचे करण्यात आले स्वागत. आणि महाले नगरातील पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त काढण्यात आली शोभायात्रा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.